फास्ट व्हा. मित्रांनो, आपण आता गडदगावातून वरती मंदिराकडे जाणार आहे. मंदिरात गेल्यावरती भैरवनाथाचं दर्शन घेऊन आम्ही हनुमानाचं बी दर्शन घेतलं आणि त्याच मंदिराच्या पाठवून रस्ता आहे डोंगरात जाण्यासाठी आणि आम्ही त्या रस्त्याने पुढे जात आहोत. इकडे तिकडे पाहू त्या आंब्याची झाडं आहेत, खूप मोठं जंगल आहे, तिकडे वाघ वगैरे काही असू शकतात आणि आम्हाला एक माकडाचं दर्शन झालं. आणि अशाच बघतोय तर सगळे मंडळी चालत थकल्यात, ते बी मध्ये बसलेत. आमच्या पुढे बी काही मंडळी चालतात. हे पाहू शकता मित्रांनो, जिकडे नजर आहे तिकडे आंब्याचीच झाडं आहेत आणि हे इकडे प्रसिद्ध आहे या पश्चिम पट्ट्यामध्ये आमराई म्हणून, गडदगावाची आमराई. तिथे दरवर्षी भंडारा असतो देवाचा. तिथे सगळे गावकरी मंडळी सगळे पश्चिम पट्ट्यातले जमतात आणि देवाचा भंडारा असतो. तर त्यासाठी आता या साईडला जेवण वगैरे बनवायचं काम चालू आहे आणि कीर्तन बी इकडे होणार आहेत आणि भेळवाले आहेत. तुम्हाला भूक लागली असेल तर भेळ घेऊन खाऊ शकता तुम्ही. सगळे मंडळी येतात इकडे. पश्चिम पट्ट्यामध्ये खूप भारी असा भंडारा असतो. खूप मजा येते भंडाऱ्याला. इकडे तिकडे जाशांत इकडे तिकडे असं जंगल आहे, फक्त आंब्याचीच झाडं आहेत आणि खूप जुनी अशी झाडं आहेत आणि ही खूप मोठी झाडं आहेत. त्याच्यावरती अगेन मोळं सुद्धा आहेत आणि इकडे तुम्ही पाहू शकता मोठी दगडी आहेत. तुम्हाला आता वरती माणसं कशी जातात ते दाखवतो. हे बघा, एक कडा एवढा मोठा आहे, त्याच्यातून आम्हाला वरती जायचं आहे. हे पाहू शकता, इथे 2 माणसं बघू शकता लाईनीत वरती जात आहे. तर आम्हाला बी तिकडे जायचं आहे. चला वरती भेटूया.
हे पाहू शकता मित्रांनो, हेच शिवपिंड, त्याच्यावरती ह्या डोंगराच्या कड्यातून पाणी येऊन त्याच्यावरतीच पडतं आणि हे पाणी कड्यांना कुठेच नाही आहे एवढ्या उन्हाळ्यामध्ये, फक्त त्या देवाच्या पिंडीवरतीच पडतं. फक्त तिथेच पाणी असं आहे बरोबर त्याच्यावरती पडतं आणि हे पाण्यासाठी खूप भाविक येतात. हे तुम्ही पाहू शकता, हे कसा चमत्कार आहे देवाचा. खूप भारी, खूप मस्त वाटतंय, प्रसन्न झालं मन हे पाहून. असं कुठेच नाही आहे का ऑटोमॅटिकली पाणी खाली येऊन पिंडीवरती पडतं आणि साक्षात चमत्कार आहे. खूप भारी वाटतंय. मित्रांनो, आपला ट्रॅक आता इथून चालू झालेला आहे. हे पाहू शकता तुम्ही, हे बारीक बारीक पायऱ्या दगडांमध्ये कोरलेल्या आहेत, त्यांच्यावरून आम्हाला चढायचं आहे कडावर. खूप मजा येणार आहे मित्रांनो. चला पाहूया आता. हे पाहू शकता तुम्ही, बारीक बारीक पायऱ्या, त्याच्यावरती आम्हाला वरती कड्यावर जायचं आहे आणि एवढ्या बारीक बारीक पायऱ्यावरती जायचं म्हटलं तर खूप कठीण काम असतं आणि आम्हाला खाली तर डायरेक्ट दरी दिसते, खूप भयानक. आणि एक एक हल्लू हल्लू वरती जात आहे. मला तर खूप भीती वाटते आहे, तरी मी हल्लू 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 चाललेलो आहे. काही घाई नाही, खूप आरामात जायचं. भाऊ आणि मित्रांनो, हे पवन चक्की तुम्ही पाहू शकता, पवन डोंगरावरती खूप आहे. आणि आमचा एक भाऊ थकलेला आहे, तो बोलला मी वरती जाणार नाही, तो आता खाली जात आहे. हे पाहू शकता तुम्ही, जरा किती सुंदर आणि किती वरती असणार आहे, किती उंचावरती आहे आम्ही वरती. ते एक तो आता खाली जाणार आहे, त्याला वरती जाता येत नाही, बोला मी खाली जाणार. ठीक आहे म्हणलं, तू खाली जा, आम्ही आलो होतो. मित्रांनो, खूप मजा आली. हरिहरगड तर काहीच नाही, या लेण्या खूप भयानक, खूप खतरनाक आहे वर चढायसाठी. त्यामुळे आम्ही कॅमेरा बंद केलेला थोड्या वेळासाठी. तर आता आम्ही थोडा आराम करतोय, बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो, खतरनाक. आणि मी तर पहिल्यांदा आलो. मित्रांनो, पायाला असे चटके बसत होते ना, एवढा कातळ दगड एवढा तापलेला आहे ना, खरंच एक अंड फोडला असं ना फ्राय झाला असतं, एवढे दगड तापला आहे. तरीही आम्ही थांबलो, थोडे वेळ आराम करूया म्हणून. पायाला खूप चटके बसले ते. थोडे वेळ आणि मग परत आपला ट्रॅकिंग चालू करूया. अंगा कधी हे बघा मित्रांनो, हे बारीक बारीक पोरं किती हुशार आहे. असे चढतात आहे वरती धनाधन, काय वाटत नाही त्यांना. पण या पोरांचं असं आहे की या गावातले असल्यामुळे ते खूप वेळावरती येऊन जातात. पण तो अजूनही एक मुलगा खाली आहे, तो हळूहळू येतोय. त्याची भीती वाटते, खूप भीती वाटते. ते पहिले दोन होते म्हणून ते फटाफट आले होते. हा एकला आहे, तो हळूहळू येतो. खूप ते भारी, त्यालाही मजा येत असणार आहे. मला इकडे पुढं आणलं आहे कड्यांवरती चढायला, आणि तो बी आनंदावणी बोलतोय, भाऊ मी बी येतोय. थांबे बाळा.
बाजूला गुहा आहे, पाणी नाही. गुहेपाशी पोचून आहे. हे गुहा खूप आतमध्ये कोरलेली आहे दगडामध्ये आणि तिकडे इथून दिसत आहे. तिकडे उकळ आहे, पाणी साठवण्यासाठी टाके आहे 2 बारीक एवढं तर दिसतं एवढं. आणि तिकडे कोणतरी येत असेल, तिकडे आग पेटवतात. आम्ही आता आतमध्ये आतमध्ये जाणार आहोत. काय काय आहे ते पाहणार आहोत आतमध्ये. मित्रांनो, पहिलेच आम्हाला दिसले असं म्हणतात का इकडे घोडे बी बांधायचे, पण असं वाटत नाही इकडे घोडे बांधायचे, कारण की इकडे राहत असणार आहोत. आणि आतमध्ये एक खोली आहे, आतमध्ये एकदम अंधार आहे, तर दिसणार नाही तरी आम्ही दाखवतो. हे पाहू शकता तुम्ही, बारीक छोटीशी खोली आहे. त्याच्यातमध्ये 2-3 माणसं राहू शकतात अशी आहे. आणि तिकडे खूप अंधार होता, त्यामुळे मी तो चालू केला. त्याच्यातमध्ये बोट वागवली होती. खूप भीती वाटली आतमध्ये जायला. म्हणजे काय अंगा वगैरे येणार. मित्रांनो, खूप मजा आली. ही गुफा पाहिली. आपल्या भागामध्ये ही गुफा आहे. सगळ्यांनी भेट द्यायला हवी या जागेला. खरंच तुम्ही सर्वजण या आणि या जागेस भेट द्यावे. गुफा खूप सुंदर आहे. तुम्ही आलं तरी तुम्ही बोलू शकता. खरंच खूप भारी आहे. आपल्याला किती आपल्याला माहीत नव्हती. पण कधीही गडद गावाचा भंडारा असेल त्या दिवशी या. इकडे भोजन वगैरे सर्व असतं. आणि त्या दिवशी या देवाची जत्रा किंवा एक भंडारा असतो. त्यासाठी सर्व गाव मंडळी एकत्र येऊन मोठ्या उत्सवाने साजरे करतात आणि खूप मजा येते. एवढी हर हर महादेव म्हणलो आणि पाण्याचा अभिषेक केला. मस्तपैकी पाया पडलो देवाच्या. फर्स्ट टाइम आलो, मन प्रसन्न झालं. खूप मजा आली. देवाला मला असं सुखी ठेव देवा. हर हर महादेव. आपण त्या टाकापाशी पोचलेलो. बघा किती हिरवं पाणी आहे. तिकडे थोडं चांगलं पाणी आहे, पण ते पिण्यालायक बी नाही. त्याच्यात मध्ये कीटोने आहेत. त्यासाठी आम्ही ते पाणी पिणार आहे. तुम्ही बघू शकता, एवढं उन्हाळ्यामध्ये एवढं हिरवं पाणी वरती आहे. भाऊ इकडे शंख देत आहे. भाऊ थोड्या वेळात शंख वाजवणार आहे. बघा आता किती मस्त शंख वाजवणार. चला मित्रांनो, आपण आता खाली जाऊया. लेण्या वगैरे पाहून तर झालेत. खाली जाऊन मस्तपैकी वेळ खाऊया.
भीती लय तापली. फर्स्ट टाइम आलो इकडे. ही अनुभव चांगला आहे. चालते तेवढं तरी पाहिजे ना. मित्रांनो, आपण खाली गेल्यावरती मस्तपैकी भजन ऐकणार आहोत आणि आपण खूप थकलेलो आहोत. खाली भेळ वगैरे बनतेच आहे. थोडी भेळ घेणार आहोत खाण्यासाठी आणि आपण भेळ खाऊन चला खाली. बरे काय बोलतो बरा ना वाजून शुभेच्छा. मला माहित नव्हता ना, नंतर मला माहित झालं. मुंबईला कधी Thank you.
Terus.